26/8/2025 ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं एक नवीन नोटीस जी आहे ती सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केली होती। आपल्याला या दिवशी 3 नोटीस बघायला भेटली होती। फर्स्ट नोटीस होती बीएमएस बीएचएमएस ची, सेकंड नोटीस होती आपली ग्रुप सी ची, आणि अजून एक नोटीस होती की बीएमएस बीएचएमएस च्या चॉईस फिलिंग साठी कोणते विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे। तुम्ही बीएमएस बीएचएमएस चा डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन किंवा मग चॅनलच्या होम पेजवर जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता, जेणेकरून की बीएमएस बीएचएमएस कॅप राउंड 1 कॅप राउंड 2 चा जो काही नियम आहे त्याचबरोबर त्यांची जी काही डेट आहे प्रोसेस करायची त्याची सविस्तर माहिती तुम्हाला एकदम करेक्टली भेटून जाईल। आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नोटीस नंबर 14 बद्दल। आणि या नोटीस मध्ये जो काय आपला ग्रुप सी आहे ना, ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी येतं, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ आणि बीएसएलपी, आणि नवीन एक कोर्स ऍड झाला बीएनवायएस नावाचा। त्याची अकॅडमिक इयर 2025-26 ची कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 ची जी प्रोसेस आहे ना, तो पूर्ण ह्या पीडीएफ मध्ये मेन्शन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रूल पण मेन्शन आहे, त्याची सविस्तर माहिती मी छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील। जर तुमचा एखादा डाऊट शिल्लक राहत असेल तर तुम्ही कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल। जर आपण सगळ्यात अगोदर बघितलं तर आपल्याला ग्रुप सी साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायची जी तारीख आहे ना, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1/9 ते 4/9/2025 11:59 AM पर्यंत तुम्हाला टाइम दिला आहे। आता यामध्ये यांनी अजून एक पॉइंट मेन्शन केलाय की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलाय ना, त्यांना परत कुठल्याही प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये। म्हणजे एमबीबीएस बीडीएस कॅप राउंड 1 च्या अगोदर जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला असेल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये। त्याचबरोबर जर तुम्ही फॉर्म फिल केला नसेल, डॉक्युमेंट नसतील म्हणून किंवा काही प्रॉब्लेम मुळे किंवा तुम्हाला करायचं नसेल, तर तुम्ही आता या डेट मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता, जेणेकरून की तुम्हाला ऍडमिशन साठी जे आहे ते एलिजिबल केलं जाईल आणि तुम्ही कॅप राउंड 1 कॅप राउंड 2 कॅप राउंड 3 ची जी आहे ती चॉईस फिलिंग करू शकता। जर तुम्ही इथं फॉर्म भरताय, तुम्ही जर नीट क्वालिफाय तर तुम्ही एमबीबीएस बीडीएस च्या 3rd राऊंडला, बीएमएस बीएचएमएस च्या फर्स्ट पासून लास्ट राऊंडला आणि ग्रुप सी च्या सगळ्या राऊंडला अप्लाय करू शकता। जर तुम्ही नीट एक्झाम क्वालिफाय नसणार आहे तर तुम्ही ग्रुप सी मध्ये जेवढे कोर्स येतात त्या सर्व कोर्स साठी फर्स्ट राऊंड पासून लास्ट राऊंड पर्यंत 100% काउन्सिलिंग करू शकतात। आणि तुम्हाला स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं की कॅटेगरीच्या फीस मध्ये किंवा मग गर्ल्स फ्री एज्युकेशन मधून 100% ऍडमिशन दिलं जाईल। नंतर जर आपण सेकंड पॉइंट बघितला, त्या ठिकाणी तुम्हाला जी काय रजिस्ट्रेशनची पेमेंट करायची ना, त्यासाठी पण 1/9/2025 ते 4/9/2025 11:59 AM पर्यंत लास्ट टाइम आहे। नंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील सगळे ओरिजिनल स्कॅन करून पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये। ते 1/9/2025 ते 4/9/2025 11:59 PM पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं आहे। नंतर तुम्हाला एक मेरिट लिस्ट दिली जाते ग्रुप सी साठी, तर 9/9/2025 ला तुम्हाला मेरिट लिस्ट दिली जाणार आहे। मेरिट लिस्ट मध्ये सगळ्या मुलांचे नाव येतील जेवढ्यांनी की काउन्सिलिंगचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय, तर त्यांनी अगोदर भरला असेल आता भरला असेल काही फरक नाही पडणार। त्यानंतर तुम्हाला कॅप राउंड 1 चं सीट मॅट्रिक्स दिलं जाणार आहे ग्रुप सी साठी, तर 11/9/2025 ला सीट मॅट्रिक्स येईल। सीट मॅट्रिक्स काय राहतं, तर जेवढे कोर्स येत आहे ग्रुप सी मध्ये, मग त्यांचे जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज असतील प्रायव्हेट कॉलेज असतील ना, तर त्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज सीट किती, ऑदर रिझर्वेशनच्या जागा किती, वुमन कोट्याच्या जागा किती, जनरलच्या जागा किती, याची पूर्ण माहिती असते। तर तुम्ही सीट मॅट्रिक्स बघून तुमची एक चॉईस फिलिंगची लिस्ट बनवू शकता। आणि नंतर तुम्हाला जी काय चॉईस फिलिंग करणं आहे ना कॅप राउंड 1 साठी ग्रुप सी च्या, तर ती 12/9/2025 ते 14/9/2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करणं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करणे चॉईस फिलिंगवर, कारण एखाद्या वेळेस तुम्ही मेरिट लिस्ट बघितली नाही बघितली किंवा मग सीट मॅट्रिक्स चेक केलं नाही चेक केलं, कुठलाही फरक नाही पडणार। पण तुम्ही 12/9 ते 14/9 या दरम्यान जर चॉईस फिलिंग नाही केली आणि इन केस तुमच्यापेक्षा कमी स्कोर आल्या मुलांना ते कॉलेज टाकलं, त्याला जर राऊंड 1 मध्ये ते कॉलेज भेटलं, त्यानं जॉईन केलं, तर मग नंतर सेकंड राऊंडला त्या कॉलेजची सीट जी आहे ती वॅकंट येणार नाहीये। मग तो मुलगा ते कॉलेज सोडत नाही, तर त्या कंडिशन मध्ये तुमचा किती जरी चांगला स्कोर असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे जे आहे ते कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीये। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष देणे की चॉईस फिलिंग कधी आहे। सीईटी सेलनं थोडं अगोदर जे आहे ते ग्रुप डी आणि ग्रुप सी चा टाइम टेबल अपडेट केला आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ज्या ज्या डेट मध्ये जे आहे ते चॉईस फिलिंग करणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। नंतर जर आपण बघितलं डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड 1, तुमचा कॅप राउंड 1 चा रिझल्ट कधी येणार आहे ग्रुप सी चा, तर 16/9/2025 ला तुमचा कॅप राउंड 1 चा जो आहे ते रिझल्ट येणार आहे। 16 तारखेला जो रिझल्ट येईल तिथे जर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल जॉईनिंग करणार आहे, कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटला अपडेट करणार आहे, किंवा मग तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून त्याच कॉलेजमध्ये तुमची डिग्री कंटिन्यू करणार आहे। पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि जी काय फीस असेल कॅटेगरी वाईज
ती तुम्ही डीडी किंवा चेकच्या फॉर्म मध्ये सबमिट करून तर 17/9/2025 ते 21/9/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला जॉईन करून बेटरमेंटला पण जाऊ शकता राऊंड 2 राऊंड 3 साठी, किंवा मग तुम्हाला जर कॉलेज जॉईन करायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरून तुमची डिग्री त्याच कॉलेजमधून कंटिन्यू करू शकता, किंवा जर तुम्हाला कॉलेज नाही आवडत तुम्ही फ्री एक्झिट पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यानंतर सेकंड राऊंडचा जर सीट मॅट्रिक्सचा विचार केला आपण ग्रुप सी साठी तर 1/10/2025 ला तुम्हाला ग्रुप सी चं सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स दिलं जाणार आहे. त्यानंतर जर आपण चॉईस फिलिंगचा विचार केला कॅप राऊंड 2 साठी तर 2/10/2025 ते 4/10/2025 या तारखेमध्ये तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. नंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 चा रिझल्ट मिळणार आहे 6/10/2025 ला आणि 7/10/2025 ते 11/10/2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कॅप राऊंड 2 मध्ये जे कॉलेज भेटेल ना तिथे जाऊन जॉईनिंग करून नेक्स्ट राऊंडला बेटरमेंटला जाऊ शकता, किंवा मग स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून जे आहे ते तुम्ही या ठिकाणी तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून तिथून तुम्ही तुमची डिग्री कंटिन्यू करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला कॅप राऊंड 2 ला कॉलेज भेटलं तुम्ही जर फ्री एक्झिट केली तर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी परत 1,1000 रुपये पेमेंट करून काउन्सिलिंगचा फॉर्म परत फिल करणं पडतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर जर तुम्ही पीडीएफ ला थोडं लक्षपूर्वक वाचलं त्यांनी काय इन्फॉर्मेशन मेन्शन केली, जसं की रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ प्रेफरन्स जे आहे ना ती स्ट्रिक्टली तुम्हाला जी डेट दिली आहे त्याच डेट मध्ये करणं. जर डेट मिस झाली तर तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम असेल, तुमचा किती जरी चांगला स्कोर असेल तरी तुमच्यासाठी प्रोसेस बॅक घेऊन कुठल्याही प्रकारे तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की स्टुडंट ऍडवाइज केअरफुली रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर, म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म किंवा चॉईस फिलिंग करायच्या अगोदर जे काही ब्राउचर दिलं ना त्या ब्राउचर मध्ये ग्रुप सी चे काय नियम आहे हे पूर्णपणे सविस्तर वाचायची गरज आहे. तुम्ही ती इन्फॉर्मेशन केअरफुली रीड करणार आहे आणि मगच प्रोसेस करणार आहे. त्यानंतर यांनी मेन्शन केले की स्टुडंट हु हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड प्रिव्हियसली नीड नॉट रजिस्टर अगेन, म्हणजे ज्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय सीईटी सेलचा त्यांना आता कुठल्याही प्रकारे डबल ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर यांनी मेन्शन केले की कॅन्डिडेट अलॉटेड सीट मस्ट कंप्लीट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिपोर्टिंग विथ इन द स्टिप्युलेटेड टाइम सिक्युअर देअर ऍडमिशन, म्हणजे यांनी हेच मेन्शन केलंय की तुम्हाला जर राऊंड 1 मध्ये किंवा राऊंड 2 मध्ये कॉलेज भेटलं तर तुम्हाला जे कॉलेज मिळाले तर फिजिकली जाऊन डॉक्युमेंट फीस जी आहे ती सबमिट करून तुमची तुम्हाला सीट बुक करणं आहे. जर तुम्ही फ्री एक्झिट करणार आहे तर तुमची ती सीट कुठल्याही प्रकारे बुक राहणार नाही. मग नेक्स्ट राऊंडला जसे मुलं चॉईस फिलिंग करतील आणि जशा सीट वॅकंट असतील त्यानुसार जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार आहे. तुम्हाला फर्स्ट राऊंडला तेच कॉलेज भेटलं म्हणजे सेकंड किंवा थर्ड राऊंडला फ्री एक्झिट घेऊन तेच कॉलेज मिळेल असं कुठल्याही प्रकारे होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर मिळालेली सीट बुक करून ठेवणं असेल, तुमच्या हक्काची बनवणं असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी जॉईन करून डॉक्युमेंट आणि फीस सबमिट करणं पडेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर यांनी मेन्शन केलंय की जो काही तुम्हाला एक टाइम दिला जातो ना त्या टाइम मध्ये जर समजा तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी फेल गेले, मग ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा तुम्ही वेळेत गेले नाही म्हणून तर तुमचं त्या राऊंडचं ऍडमिशन जे आहे ते कॅन्सल होणार आहे आणि ती जी जागा आहे ती नेक्स्ट राऊंडला जशी चॉईस फिलिंग होणार आहे त्या पद्धतीने फिल केली जाणार आहे. नंतर यांनी मेन्शन केलंय की स्टुडंट शुड ऑल्सो ascertain eligibility for admission various course before filling registration form, म्हणजे तुम्ही जसं चॉईस फिलिंग करणार आहे किंवा ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे ना तर त्याच्या अगोदर तुम्हाला त्या ग्रुप वाईज किंवा त्या कोर्स वाईज तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी जी आहे ती एक वेळ चेक करून घेणे ब्राउचर मध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर यांनी मेन्शन केला 7वा पॉईंट फिजिकल हँडिकॅपच्या स्टुडंटसाठी की जे काय फिजिकल हँडिकॅप स्टुडंट आहेत ना तर त्यांना जे काय 16 बोर्ड दिलते ना तिथून तुमचा डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी हवा तरच तुम्हाला जे आहे ते त्या कोट्याचं रिझर्वेशन दिलं जाणार आहे. तुम्ही जर एक डिस्ट्रिक्ट लेवलचं घेऊन जाणार तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जाणार नाहीये. हा जो 8 नंबरचा पॉईंट आहे ना हा पॉईंट असा आहे की जे काय रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील ना मग त्यामध्ये एससी कॅटेगरी आली, एसटी आली, पीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, एसीबीसी तर हे मुलं ईडब्ल्यूएसचं बेनिफिट घेऊ शकत नाहीये. त्याच्यामुळे जे मुलं रिझर्व्ह कॅटेगरी त्यांनी स्वतःच्या कॅटेगरीमधून किंवा जनरल कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करावी. ईडब्ल्यूएस हे जे ओपन कॅटेगरीचे मुलं ज्यांचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी किंवा रूलनुसार कमी आहे ना तर त्यांनाच बेनिफिट दिला जातो. रिझर्व्ह कॅटेगरीचे मुलं ईडब्ल्यूएसचं बेनिफिट घेऊ शकत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर 9 नंबरचा पॉईंट आहे की जे मुलं रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत आहे ना तर त्यांनी त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायच्या आधी किंवा पेमेंट करायच्या आधीच आपली कॅटेगरी करेक्ट करून घेणं आहे. आणि त्यांनी खाली मेन्शन केलंय की जर तुम्ही एकदा ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला, तुमचं पेमेंट झालं, तुमचा फॉर्म सबमिट झाला ना तिथून पुढे तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर 11 नंबरचा पॉईंट आहे की जे विद्यार्थी एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन घ्यायचा विचार करतात त्यांना फॉरेन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाऊन त्यांचा जे आहे ते रजिस्ट्रेशन करणं पडेल 3/9/2025 च्या अगोदर, ही गोष्ट लक्षात ठेवा. शेवटची तारीख तुम्हाला 3/9/2025 आहे, ह्याच्या अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन जे आहे ते तुमचं रजिस्ट्रेशन करणं
खूप गरजेचं आहे. त्यानंतर एनआरआय चे जे स्टुडंट आहेत ना त्यांना फक्त 15% जो आयक्यू कोटा आहे किंवा एनआरआय कोटा आहे ना याच सीट अलॉटमेंट केल्या जातील. तुम्हाला 70% स्टेट काउन्सिलिंग किंवा मग 85% स्टेट काउन्सिलिंग मधून कुठल्याही प्रकारे जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 15% जे काय आयक्यू एनआरआयच्या सीट राहतील तिथूनच तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या सीटसाठी अप्लाय करणं असेल तर तुम्ही एनआरआय कोट्यामध्ये कन्वर्ट होऊ शकता. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यांच्या रजिस्टर करणार आहेत. 3/9/2025 तुमची शेवटची तारीख आहे. तर ही एक नोटीस होती ग्रुप सी बद्दल. त्याची सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईड रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.